नमस्कार, माझं नाव गणेश दत्तात्रय नागेश. या मंदिराचा मी गुरव आहे. म्हणजे शंकराचं मंदिर, देवीचं मंदिर आणि मारुतीचं मंदिर याचे पूजा बहुतेक करून गुरु असतात. त्यामुळे आम्ही गुरु आहे आणि हे आमच्याकडे वंशपरंपरा. आमचे आजोबा पंजोबा या मंदिराची पूजा करायची. चक्रेश्वर मंदिराची तुम्हाला कथा सांगायची म्हटलं तर की याचे आम्हाला आजोबा पंजोबापासून आम्हाला दंतकथा ऐकली की रामायण काळापासून याची या मंदिराची माहिती आहे. म्हणजे या मंदिराच्या बाजूला एक शांडिल्य ऋषी नावाचा आश्रम आहे, म्हणजे समाधी मंदिर आहे. तिथे या ठिकाणी या परिसरात पूर्वी शांडिल्य ऋषी ऋषींचा मोठा आश्रम होता. याच्यामध्ये या आश्रमामध्ये यज्ञ, रोजची पूजा, यज्ञकर्म चालायची आणि त्याच्याबरोबर त्याचे शिष्य, अनेक शिष्य या परिसरामध्ये यांची रोजची पूजा चालायची. त्यावेळी काही राक्षस, काही असुर त्यांचे यज्ञामध्ये विघ्न आणायचे, यज्ञ तोडायचे, यज्ञामध्ये यज्ञ पूर्ण करून द्यायचे नाही. आणि शांडिल्य ऋषी हे रामाचे वडील दशरथ राजा यांच्या दरबारामध्ये त्यांना मानाचं स्थान होतं. म्हणून यांनी त्यांना विनंती केली, बाबा आम्हाला यांच्यापासून रक्षण करे. मग आपल्या दरबारातील एक खास प्रतिष्ठित व्यक्तीने आम्हाला सांगितलंय की बाबा असुरापासून वाचव. म्हणून त्याच्यासाठी स्वतः दशरथ राजा इथे असुरावर युद्ध करण्यासाठी आले होते. त्याबरोबर त्यांची सारथी त्यांची राणी कैकेयी होती. या युद्धाच्या दरम्यान त्यांनी असुराचा विजय केला, पण त्याच दरम्यान त्या रथाचा, राजा दशरथ असे त्याचा रथाचा जो काना असतो तो काना तुटून पडला आणि त्याचं प्रसंग अवधान म्हणून राणी कैकेयीने आपली स्वतःची करंगळी आणि बोट तिथं घालून त्यांनी ते रथ सांगितला. युद्ध जिंकल्यानंतर त्यांनी आपला हात काढून घेतला आणि ते चाक इथं पडलं. म्हणून याचं पूर्वीचं नाव होतं एक चक्री नगर आणि एक चक्री नगरचा अपभ्रंश चाकच झाला असं मला वाटतंय. आहे की नाही? त्याप्रमाणे राजा जसा इथे चाक पडलं एक चक्री नगर आहे, तसंच आपल्या इथे महाभारतामध्ये जेव्हा 5 पांडव अज्ञातवासामध्ये होतो तर त्यावेळी इथे राजा दर्शन घालतो. ते 5 पांडव अज्ञातवासामध्ये इथे राहिले होते. चाकणमध्ये ब्राह्मणाळी आहे, त्याच्या महाभारत उल्लेख आहे. एक चक्री नगरमध्ये ब्राह्मणाळी असं आले आणि इथून आळंदी रस्त्यामध्ये जाताना बाका तळ आहे, रोट्याचं तळ, आणि त्या असुराला जायचं. बाकासुराला एक होतं, एक छकडा रोटी आणि एक माणूस बळी असा लागायचा बाकासुरला. त्या देवीला आजही लोक रोटाची माता म्हणतात. रोटी खाणारी माता, रोटाई माता अजूनही म्हणतात. तिथे जागा अजूनही आहे, ती त्याला रोटाई तळायचं म्हणतात. हे झाली तर असं नाही. बस आता सांगितलं तर ज्ञानेश्वर माझेपासून स्वतः ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज इथं आले. आता ज्ञानेश्वर सिरियल झाली आहे, त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केला की ज्ञानेश्वर महाराज जेव्हा सुरुवातीला हे निघाले, तीर्थयात्रेला निघाले, तर पहिला मुक्काम इथं केला होता असे दाखले आहेत. नंतर कचेश्वर महाराज होते. कचेश्वर महाराज इथे त्याचा पालीला मारुती मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये त्याचा आश्रम होता. आनंदगिरीचा मठ होता. कचेश्वर महाराज 1685 मध्ये इथं पाऊस पडला होता असा उल्लेख मुसलमानच्या बखरीमध्ये आहे. मुसलमानचे बसका त्याच्यामध्ये आहे की कचेश्वर महाराज त्यांनी बंद केलं होतं, ब्राह्मणाला बंद केलं होतं आणि दुष्काळ पडला, पाऊस पडला तर आम्ही बंद करू, तेव्हा त्यांनी पाऊस पडला होता अशी आख्यायिका आहे. हे पुस्तक आहे कचेश्वर महाराज शोध आणि बोध, त्यामुळे त्याचा उल्लेख केला आहे. तसंच जर तुम्ही इथं पंढरपूर जाताना हे जे वारकरी आहे याचे ठेपे ठरलेले असतात. त्याचा पहिला मुक्काम पुण्यात, दुसरा सासवडला, त्याचा जाजवडला. तसंच ज्यावेळी नाशिकमध्ये कुंभमेळा होतो त्यावेळी काही साधूंचे आखाड्याचे आखाडे या इथे आंघोळी, या पुष्करीमध्ये आंघोळी करायला जाते आणि हे ठेपे केव्हापासून आहे याचा शोध सापडत नाही. म्हणजे किती वर्षापासून ही परंपरा चालू आहे याचा शोध सापडत नाही. त्याला आम्ही साधू येतात ते आखाड्याचे आखाडा, आम्ही जर कोणाला आमच्या गुरुने सांगितलं, त्यांच्या गुरुने सांगितलं, त्या गुरुने पण अखंडित जाऊ. आणि काही साधू इथं आंघोळ करून परत माघारी जातात. ते म्हणजे कुंभमेळ्यामध्ये या तळ्याचं पण खूप मोठं वैशिष्ट्य आहे. हे कोणाला अजून म्हणजे बऱ्याच जणांना माहीत नाही आहे, पण हे इथं साधू खास करून आंघोळ जाते. त्यांच्याकडे तांबडं पडते, ते आपल्याला वाचता येत नाही, तर ते तांबडंमध्ये दिलं की आम्हाला इथे यायला सांगितलं आहे आमच्या लवळीच्या गुरु शिवशांतीवर.
आहे